त्या रात्री सगळीकडे सामसूम होताच मी मंचकावरून हळूच उठले. कोनाड्यातील ती विषाची कुपी हातात घेतली. मथुरेतल्या बाबांचं स्मरण करून मी त्यांना वंदन केलं आणि डोळे मिटून पुटपुटले, बाबा, तुमची पृथा एका क्षत्रिय राजाची कन्या आहे, हे कधीच विसरणार नाही. माझा हा निर्णय तुम्हाला खात्रीनं आवडेल. नंतर भोजपुरातील बाबांना आठवून त्यांनाही नमस्कार करून मी म्हणाले, क्षत्रिय कन्यांनी शीलासाठी मरावं हे सत्य मी आज सिद्ध करते आहे. बाबा, मला आशीर्वाद आणि धैर्य द्या. क्षणभर मी डोळे उघडले. सगळीकडे निशब्द शांतता होती. थोड्याच वेळात मीही अशीच शांत होणार होते. निर्दय तरीही हवं हवं वाटणारं जग आपणाला परत पाहायला मिळणार नाही म्हणून क्षणभर माझं मन भरून गेलं, थरकलं. पण मी त्याला आवरलं. आईचं स्मरण करून मी म्हणाले, आई, तुझ्या पृथेचा जन्म लक्ष लक्ष दुःख सहन करण्यासाठीच आहे का गं? आज या दुःखाचा अंत होणार आहे. मला आशीर्वाद दे. डोळे मिटून मी ती कुपी घशात ओतली आणि मंचकावर रंग झोकून दिलं. आता सकाळी नगरात हाहाकार उडणार होता. मी ती विषारी कुपी प्याले होते, पण तिचा काहीच उपयोग झाला नव्हता. मृत्यूसुद्धा आपली कृपादृष्टी माणसाला हवी तेव्हा वळवायला तयार नसतो. माझ्या पोटात आता आगीचा डोंब उसळेल अशी माझी कल्पना होती. पण नुसतं घशात चुरचुरण्यापेक्षा मला काहीच वाटलं नाही. अर्धा घटका मी मंचावर पडून होते, पण मला काहीच झालं नव्हतं. आत्यंतिक मानसिक त्रासानं झापड मात्र येत होती. मी ताडकन उठून बसले. भीतीनं माझं अंग शहारलं. मी कोण होते? विषानेही न मरणारी, एकदम धावेसारखी तापणारी. शंकांनी मन गारठून गेलं. जीवन मला असह्य झालं होतं. मरणं मला अशक्य होतं. विषाचाही माझ्या शरीरावर परिणाम होत नव्हता. मी कोण होते? द्वार उघडून मी कक्षाबाहेर आले. दासीच्या दालनात शिरले. तिथं अनेक दासी झोपल्या होत्या. एका कोपऱ्यात धात्री ही अंगाची मुटकुळी वळवून पडली होती. मी तिला गदागदा हलवून जागं केलं. मला पाहताच ती दचकली. तिला हाताला धरून तशीच ओढत मी माझ्या कक्षात आणलं. कोणाच्या तरी सहाय्याची मला अत्यंत गरज होती. कक्षात येताच मी झालेल्या सर्व घटना तिला सांगितल्या. तिचे खांदे गदागदा हलवून कळवळून विचारलं, धात्री, तूच सांग आता मी कुठं जाऊ, काय करू? मी मरू शकत नाही. या अवस्थेत जगण्याचा मला कोणताच अधिकार नाही. माझ्या पाठीवर आपला खरबरीत हात प्रेमानं फिरवत म्हणाली, राजकुमारी, धीर धरा. या कक्षाबाहेर मात्र आतासारखं पुन्हा कधीच येऊ नका. तुम्हाला या स्थितीत कोणीच बघता कामा नये. तेव्हापासून धात्री माझ्याच कक्षात राहू लागली. ती कुणालाच म्हणून कक्षात घेत नसे. दिवसामागून दिवस जात होते. पौर्णिमेच्या चंद्रासारखं माझं शरीर कणाकणांनी फुलत होतं. मन मात्र ग्रहणाच्या चंद्रासारखं चिंतेनं ग्रासलं होतं. एक दिवस मला एक युगासारखा वाटत होता. नुकताच शरद ऋतू संपला असूनही एका रात्री एकदम आकाश भरून आलं. वादळी आवर्त चोहोबाजूंनी घोंगावत राजवाड्यावर आदळू लागली. मुसळधार सरींवर सरी कोसळू लागल्या. मध्यरात्री एकदम माझ्या पोटात दुखू लागलं. मंचकावर मी असह्य वेदनांनी तळमळू लागले. परांच्या उशांचा चुरगळून चोळामोळा होऊ लागला. वेदनांच्या असंख्य सुयांनी माझ्या शरीराच्या वस्त्राचे टोक उसवले जाऊ लागले. धात्रीच्या वृद्ध डोळ्यातही भीतीची भयान छटा पसरली. बाहेर विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा घोंघाट चाललाच होता. प्रसूतीच्या असह्य यातनांनी मी कणत होते. एका घटकेनंतर एका चिमण्या जीवाचं ओरडणं सुरू झालं. त्या वाड्यात 5 तपानंतर हे रडणं ऐकू येत होतं. मात्र बाहेरच्या कडकडाटात ते कुणालाही ऐकू जात नव्हतं. मी माता झाले. मातृत्व स्त्रीचा सर्वात श्रेष्ठ अलंकार. प्रसूती वेदनेच्या मुशीतून तापून निघालेलं सोनं, निसर्गाचं सगळ्यात मंगल प्रकटीकरण. मी डोळ्यात जीव आणून त्या चिमण्याकडे पाहिलं. आनंदाची मोरपिसं माझ्या मनावर आपली हळूवार बोटं फिरवू लागली. किती देखणं होतं. त्याचं रुपडं
उगवत्या सूर्यासारखं. मला पाहताच त्यानं आपलं रडणं थांबवलं. इवल्याशा डोळ्यांनी ते माझ्याकडे टिकटिक पाहू लागलं. त्याच्या कानात निळसर तांबसर प्रकाश फेकणारी 2 मांसल कुंडलं होती. कुतूहलानं मी ती चाचपून पाहिली. जास्वंदीच्या लाल चुटूक कळ्यांसारखी दिसत होती ती. त्याचं लुसलुशीत गोंडस अंग सोनेरी रंगाचं होतं. केसांची दाट कुरळी, सोनेरी झुलपं वाऱ्याच्या झुळकीबरोबर हालत होती. कुंभासारख्या गोल मुखाभोवती तेजाची आभा होती. आपल्या उजव्या पायाचा अंगठा ते चोखत होतं. निळे निळे बिटके डोळे किलबिल करीत पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहत होतं. मध्येच एक वाऱ्याची झुळूक आली, त्याबरोबर ते खुदकन हसलं. त्याचं जावळ हललं. गालावर एक गोड खळी पडली. ती पाहताच मी राजकुमारी आहे, एक क्षत्रिय कन्या आहे, माझं हे कौमार्यातलं बालक आहे, हे सारं मी विसरून गेले. धात्रीच्या हातातून मी त्याला ओढून घेतलं आवेगानं आणि त्याचे पटापट मुके घेतले. माझा स्पर्श होताच ते मला बिलगलं. माझ्या अंगावर धन्यतेचे रोमांच उभे राहिले. मातृत्व हीच स्त्रीची मुक्ती असते असं क्षणभर वाटलं. त्याच्या मांसल स्पर्शानं मला पान्हा फुटला. त्याला पाजावं म्हणून मी मांडीवर घेतलं. पदराखाली त्याला झाकताच धात्रीनं माझा हात धरला. ती दबक्या आवाजात माझ्या कानात म्हणाली, राजकुमारी, वेळ थोडा आहे. हा विजांचा कडकडाट चालू आहे, तोपर्यंत आपण बाहेर पडलं पाहिजे. कुठं आणि कशाला? मी घाबरून विचारलं. याला घेऊन तुम्हाला कधीच जगता येणार नाही. म्हणून काय करायचं? याला तुम्ही टाकलं पाहिजे. काय म्हणतेस तू धात्री? एका मातेला आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाचा त्याग करायला सांगते आहेस तू? अगं, त्याच्याकडे पहा. या निष्पाप जीवानं कोणता अपराध केला आहे? राजकुमारी, मला हे सगळं पटतंय, पण नगरातल्या लोकांना तुम्ही हे पटवून द्याल काय? नाही धात्री, मी प्राण गेला तरी याला सोडणार नाही. मी कोणाची राजकुमारी नाही, कोणाची कन्या नाही. मी माझ्या या छकुल्याची माता आहे. मी केवळ माता आहे. राजकुमारी, पुत्रजन्माच्या आनंदातिशयानं भारावून जाऊ नका. उद्या महाराजांना हे कळलं तर काय होईल? मला सांगत नाही. कदाचित काय, ते तुम्हाला वाड्याबाहेर घालवतील. लोक तुम्हाला कुलटा कलंकिनी म्हणून बोचून खातील. मथुरेचं द्वार सुद्धा तुमच्यासाठी कधीही उघडलं जाणार नाही. मग मी काय करू धात्री? मी कुठं जाऊ? मी आगतिकतेनं मुसमुसू लागले. राजकुमारी, धीर धरा. याचा त्याग करण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. त्याच्या आणि तुमच्या दोघांच्याही हितासाठी. त्याग कसा करू? माता असून हत्यारी हो? लवकर आटपा. याचं रडणं कुणी ऐकलेलं नाही तोपर्यंतच आपण वाड्याबाहेर पडलं पाहिजे. धात्री, किती निर्दय आहेस ग तू. एका मातेला तू मुलाचा गळा घोटायला सांगते आहेस. तिची मला घृणा वाटली. राजकुमारी, मला एका राजकुमारीचा गळा वाचवायचा आहे. तुम्हाला एवढं वाईट वाटत असेल तर बसा विचार करीत. मी चालले. पण एकदाही महाराजांनी बघितलं तर ती बाहेर जाऊ लागली. माझं मन प्रेम आणि व्यवहार, कर्तव्य आणि भावना, वास्तवता आणि ममता या द्वंद्वात सापडलं. काय करावं? त्या मुलाला घेऊन एकट्यानंच कुठेतरी दूर निघून जावं असं मला क्षणभर वाटलं. पण मी कुठं जाणार होते? कोणी मला आश्रय दिला असता? जगाच्या प्रलयात एक स्त्री लहान मुलाला घेऊन कुठं वणवण फिरणार होती? आणि तशी ती फिरली असती तरी तिच्या सुरक्षिततेचं काय? आपल्या लहानग्याचा त्याग तरी ती कसा करणार होती? कोणत्या हातांनी ती त्याला दूर लोटणार होती? समाज, कसल्या माणसांनी भरला आहे हा समाज? कोणी त्याला हे सर्वाधिकार दिले? हे अधिकार म्हणजे वास्तवतेच्या पाठीवरचं बांडगुळच नाही काय? तो ज्याला पाप म्हणतो ती त्याची पापाची आणि पुण्याची कल्पना सोयीची नाही काय? आजपर्यंत किती अबलांनी निर्दय अशा या समाजाच्या संकेतांनी उरीसफोड केल्यामुळे विहिरीचे आणि नद्यांचे तळ गाठले असतील. मी सुद्धा तेच करावं काय? पण छे,
या मुलाचं रूप असामान्य आहे, हे जगलं पाहिजे. कसंही का होईना हे वाचवलंच पाहिजे. काय करावं, काय करावं? मी धात्रीला हाक मारली. धात्री, जाऊ नकोस ग, नाहीतर मी इथं मूर्छित होईन. मी शारीरिक आणि मानसिक कोंडीनं घुसमटू लागले. ती परतली आणि माझ्या पाठीवर हात फिरवून म्हणाली, राजकुमारी, क्षत्रिय कन्येला शोभेल असा हा एकच निर्णय आहे. आणा त्याला इकडे. तिनं पुढं होत त्याला माझ्या मांडीवरून ओढवून घेतलं. आपल्या चिमुरड्या मुठीत त्यानं माझा पदर घट्ट पकडला होता. तिनं तो कठोरपणानं सोडवला. माझं मन आक्रंदू लागलं. त्याला घेऊन ती बाहेर गेली. थोड्या वेळातच खांद्यावर एक लाकडी पेटिका घेऊन ती परत माझ्या कक्षात आली. मंचावर तिनं ती ठेवली. तिच्या हातात मूल नव्हतं. मी घाबरून तिला विचारलं, बाळाला कुठं ठेवलंस धात्री? उत्तर देण्याऐवजी तिनं पेटिकेचं झाकण उघडलं. बाळ त्यात एका मऊ शय्येवर निर्धास्तपणे झोपलं होतं. त्याच्या भोवती अनेक प्रकारचे बहुमोल अलंकार तिनं पसरले होते, पण त्या सर्वांना लाजवेल असा त्याचा रंग होता. पेटिकेच्या फटी मऊ मेणानं बुजवल्या होत्या. वरच्या झाकणाला एक लहान छिद्र होतं, पण तिथं त्याला त्या पेटिकेत का ठेवलं होतं? घाबरून मी तिला विचारलं, धात्री, त्याला पेटिकेत कशाला ठेवलंस? काय काय करणार आहेस तू आज? राजकुमारी, ही पेटिका उजाडण्यापूर्वी अश्वनदीच्या कुशीत गेली पाहिजे. तिच्याशिवाय याला जवळ करण्याइतकं जगात कुणाचंही मन मोठं नाही. धात्री, मी राजकुमारी आहे की डोंबिन? तुला मुलाचं प्रेम जाणायला शिकवायला तो देव विसरला की काय? राजकुमारी, या वाड्यावर माझी 8 मुलं सेवक म्हणून खपत आहेत. मन दुबळं करू नका. आटपा लवकर. तिचे शब्द बाणासारखे माझ्या काळजात घुसत होते. पण सकाळी माझं भवितव्य काय होतं? राजवाडा की उकिरडा? यज्ञाचा पशुबळी देण्यापूर्वी करकचून बांधतात तसं माझं मन उलटसुलट विचारांच्या दोरांनी करकचून आवळलं गेलं. बाळाला उचलावं आणि त्या धात्रीला लाथ मारून सरळ वाट फुटेल तिकडे निघून जावं असं वाटत होतं. पण तिचा तरी काय दोष होता? आपल्या राजकुमारीसाठी एक स्त्री असूनही ती किती मोठं धाडस करत होती. हे सगळं करताना तिला काय आनंद वाटत होता? मग दोष कुणाचा होता? माझा? दुर्वासांचा? त्या जन्माला आलेल्या अजाण बालकाचा? की मानवांना घोड्यासारखं पिटाळणाऱ्या काळाचा? परिस्थितीचा? समाजाचा? कठोर सामाजिक संकेतांचा? कुणाचा? माझं डोकं विचार करून करून तडकणार की काय असं मला वाटू लागलं. माझ्या असहाय्य जीवनाची मला अत्यंत चीड आली. आज दैव एका राजकुमारीला अबला ठरवणार की काय? आज परिस्थिती मातेला मारेकरी ठरवणार की काय? असहाय्यपणे मी माझं मस्तक कक्षाच्या भिंतीवर थडाथड आपटू लागले. माझ्या मस्तकातून रक्ताची एक चिळकांडी उडाली. धात्रीनं पुढं होऊन निकरानं मला मागं खेचलं. आपल्या अंशुकानं माझं मस्तक पुशीत ती म्हणाली, राजकुमारी, हे रक्त भित्ती रंगवण्यासाठी नाही. या रक्तातून वीर निर्माण झाले पाहिजे. या रक्ताचीच शपथ आहे तुम्हाला. आता एकही शब्द न बोलता धैर्यानं माझ्याबरोबर चला कशा. तोंडात पदराचा बोळा कोंबून मी स्फुंदू लागले. धात्रीने पेटिका उचलली. ती पुढं चालू लागली. सगळा वाडा पहाटेची साखर झोप घेत होता. बाहेरचं वादळ आता थांबलं होतं. मी भुयाराच्या दालनापाशी आले. दगडी खुंटाळी तिनं उजवीकडे फिरवली. भुयाराचं द्वार एकदम उघडलं गेलं. तिनं पायदंड्या उतरायला सुरुवात केली. मला त्या दिवशी त्या भुयारात धडपडलेल्या पाकोळीची आठवण झाली. माझं मन आक्रंदू लागलं. आयुष्य म्हणजे एक भयान भुयार आहे. आयुष्य म्हणजे एक भयान भुयार आहे. मलाही आज त्या भुयाराची वाट धरावी लागली होती. राजस्त्रियांच्या संरक्षणासाठी ठेवलेलं भुयार आज मी माझ्या संरक्षणासाठी त्याचा वापर करीत होते. पण किती वेगळ्या अर्थानं, किती भयानक कठोर अर्थानं. आम्ही भुयारातून अश्वनदीवर आलो.
अश्वनदीचं पात्र नुकत्याच पडलेल्या पावसामुळे खळाखळ वाहत होतं. ते मळकट लाल पाणी बघताच माझं काळीज चरकलं. या घोंघावणाऱ्या पाण्यात माझ्या कोवळ्या जीवाला सोडायचं? ज्याला भूक लागल्यानंतर रडण्याशिवाय जगात दुसरं काहीच माहीत नाही, त्याला त्या गरजणाऱ्या पाण्याच्या लोटात लोटायचं? आणि ती पेटिका बुडून गेली तर? त्या पाण्याच्या पोटात काय काय असेल? विशाल जबड्यांचे मासे, क्रूर मगरी. धात्रीनं पुढं होत पेटिका पाण्याच्या प्रवाहात सोडून दिली. लाटांवर हिंदकळत हिंदकळत ती दूर जाऊ लागली. माझ्या मनाचे बांध मातृत्वाच्या उद्रेकानं फुटले. माझं बाळ, माझं बाळ म्हणत मी सरळ पाण्यात घुसू लागले. पुढं होत धात्रीनं मला थोपवलं. मी तिच्या हातातून सुटण्यासाठी धडपडू लागले. पण तिच्या हातात त्यावेळी कुठून एवढी शक्ती आली होती कोण जाणे. स्वतःच्या शरीराची क्षिती न करता तिनं मला आवरलं. घट्ट मिठी करून घोरपडीसारखी ती मला चिकटली. पेटिका हेलकावत दूर निघून गेली. घायाळ होऊन धात्रीच्या खांद्यावर मान टाकून मी स्फुंदू लागले. ती माझी पाठ थोपटत होती. सावरून तिनं मला वाड्यात नेण्यासाठी पुढं पाऊल टाकलं. नदी किनाऱ्यावर एक शुभ्र गाय वासरासह पाणी पित होती. ते बघताच मी डोळे मिटून घेतले. ते वात्सल्य माझं हृदय पोखरू लागलं. आज मातृत्वानं परिस्थितीपुढं हात टेकले होते. आज कुंतीच्या जीवनाला नित्य पोखरणारं एक शाश्वत सत्य तयार झालं होतं. आजपासून कुंती जिवंत मरण जगणार होती. कक्षात येताच मी मंचकावर माझं शरीर झोकून दिलं. अत्यंत क्षीण आवाजात मी धात्रीला सांगितलं, नगरातील चांगल्या कोळ्याला बोलावून आण आणि ती पेटिका कुणाला सापडते याचा शोध घ्यायला सांग. मला एकटीला सोडून तू आता ताबडतोब इथून जा. चालती हो, मला एकांत पाहिजे. माझं मुख मी परांच्या उशीत खुपसलं. उबदार असूनही त्या उशीचा स्पर्श मला थंड थंडगार वाटू लागला, अश्वनदीच्या लाटांसारखा. हमसून हमसून क्रंदताना मला गौप्य स्फोटाच्या भीतीनं कंठातून आवाजही काढता येईना. माझ्या घुसमटलेल्या श्वासात निरागस पृथा टाचा घासून तडफू लागली. पावसाच्या वर्षामुळे राजवाड्याभोवतीच्या कदंब वृक्षावरचे रातकिडे दिवस असूनही अथकपणे ओरडत होते, चित्कारत होते, किर्र किर्र. त्या दिवशी एकसारखी मी रडतच होते. पाखराच्या पिल्लाला घरट्यात पोहोचवा म्हणणाऱ्या हळव्या पृथेनं आपल्या छबुकल्याला मात्र आज स्वतःच्या हातांनी दूर लोटलं होतं. ते मूल कुठं जाईल, कोणाच्या हाती लागेल? ती वाहत वाहत सरळ ते सागराला मिळेल. तसं झालं तर? अनेक शंकांनी माझं मन घायाळ झालं. मान वर करावी असंही वाटत नव्हतं. कोणालाही तोंड दाखवण्याचं धैर्य होत नव्हतं. रात्री कोणीतरी कक्षात समई पेटवून गेला. थोड्या वेळानंतर कोणीतरी आत आलं. माझ्या पाठीवर हळूवार हात फिरवला. मला वाटलं ती धात्री असेल म्हणून मी तिच्यावर ओरडले, धात्री, चालती हो इथून. तिचा स्पर्श सुद्धा मला नको होता. मुली, वर बघ. मी दचकले. ते बाबा होते. समईच्या अंधुक प्रकाशात उभे होते. कक्षावर धात्रीचा पहारा नसल्यामुळे ते सरळ आत आले होते. मी डोळे पुसत त्यांच्याकडे पाहिलं. भीतीनं माझं मन पार गारठून गेलं. काही समजलं होतं त्यांना. धात्रींना एक दिवसही दम धरला नाही की काय? आता काय काय ऐकावं लागणार? इतकं सर्व करूनही माझं भवितव्य उघडं पडणार की काय? माझा खांदा तो थोपटीत ते शांतपणे म्हणाले, कुंती, तुझ्या पित्याचं मथुरेहून आजच भुर्जपत्र आलं आहे. त्यानं तुझ्या स्वयंवराची मांडणी करायला सांगितली आहे. त्यांची तीव्र इच्छा दिसते आहे तशी. मी सुटकेचा निश्वास सोडला. काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणाले, जशी त्यांची इच्छा आणि तुमची आज्ञा. मला माहीत आहे मथुरेच्या आठवणीनं तुला दुःख होत होतं. आता ते थोडं हलकं होईल.
तुझे माता पिता तुला लवकरच भेटतील. पुसते डोळे. शोकावर. त्यांना काही सुद्धा कळलं नव्हतं. ते काय बोलत होते ते मलाही धड कळत नव्हतं. स्वयंवराची तयारी सुरू झाली. बाबांना मी जशी तुमची आज्ञा असं म्हटल्यामुळे त्यांनी माझी संमती आहे असंच गृहीत धरलं आणि ते पुढच्या सगळ्या तयारीला लागले. माझं मन सैरभैर झालं. पारध्यानं मृगीचा करावा तसे अनेक विचित्र विचार माझा एकसारखा पाठलाग करू लागले. ज्यावेळी मी स्वयंवराची माला हातात घेऊन उभी असेन त्याच वेळी त्या पेटिकेत एखादा भुजंग वरच्या छिद्रातून आत शिरून माझ्या बाळाच्या गळ्याला विळखा घालून बसलेला असेल. ज्यावेळी मी बोहल्यावर उभी असेन कदाचित नेमक्या त्याच वेळी ती पेटिका नदीच्या तळाशी चिखलात रुतून बसलेली असेल. ज्यावेळी वाद्यांच्या गजरात माझ्या मस्तकावर मंगलाक्षता पडत असतील त्यावेळीच कदाचित एखाद्या खडकावर आपटून तिचं झाकण दूर उडून गेलं असेल. उघड्या पडलेल्या बाळाच्या तेजस्वी सोनेरी दीप विझवण्यासाठी आकाशात फिरणाऱ्या धारी गिधाडांनी त्याच्यावर झडपा घालून त्याच्या मस्तकाला बोचकारलेलं असेल. ज्यावेळी मी विवाहाची मंगलवाद्य ऐकत असेन त्याच वेळी माझा बाळ घोंघावणाऱ्या लाटांचं कर्कश मृत्यूगीत ऐकत असेल. माझं मन कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या मासळीसारखं तडफडू लागलं. जास्त विचार करू लागले की ते जास्तच गुरफटत जाई. मंचकावर उशीत तोंड खुपसत मी हमसाहमशी क्रंदू लागले. त्याचा गोल गोंडस चेहरा, कुरळे सोनेरी केस आणि कानातली लुसलुशीत कुंडलं दिवसभर माझ्या डोळ्यांपुढं एकसारखी नाचू लागत. जीवाच्या आकांतानं मी माझे डोळे गच्च मिटून घेई. माझ्या स्वयंवराची आमंत्रणं आसपासच्या सर्व मान्यवर राजांना गेली. सगळं नगर त्याबद्दल चर्चा करीत होतं. मला माझ्या दैवगतीची कीव वाटत होती. पृथेची मी कुंती झाले होते, कुंतीची माता झाले होते आणि परत कुमारी म्हणून मी स्वयंवरासाठी उभी राहणार होते. जगातल्या कुठल्या स्त्रीला दैवानं माझ्या इतकं निर्दयपणे हवं त्या ठिकाणी फिरवलं असेल? पण माझ्या शब्दाला इथं कुणीतरी प्रतिसाद दिला असता का? मला हे स्वयंवर नको म्हणून टाहो फोडून सांगितलं असतं तर प्रश्नांच्या माऱ्यांनी पुन्हा पुन्हा मला सर्वांनी फाडून खाल्लं असतं. स्त्री म्हणजे समाजाच्या कोंडवाड्यात सामाजिक संकेताच्या दाव्यानं जखडलेली गायच जणू. तिला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी खुल्या मनानं कधी बोलता येत नाहीत. जणू लक्ष दुःख आकाशाच्या शांततेनं मूकपणे सहन करण्यासाठीच तिचा जन्म असतो. स्वयंवराचा दिवस येत चालला. सगळ्या नगरजनांचा उत्साह समुद्र भरती आल्यासारखा फेसाळू लागला. त्यांच्या राजकुमारीचं स्वयंवर होतं. निरनिराळ्या वैभवाची प्रदर्शनं त्यांना आता पाहायला मिळणार होती. माझं मन मात्र एकटंच देहाच्या अंधाऱ्या दालनात अश्रू ढाळी. मला माझ्या बाळाला एकदा पाजणं सुद्धा धड जमलं नव्हतं. आता कुंती आत एक आणि बाहेर एक अशी दोन आयुष्य जगू लागली. एक राजकुमारीचं, एक भग्न हृदयी मातेचं. माझ्या जीवाची या दोन कुंतींमध्ये केविलवाणी कुतरओढ होऊ लागली. राजस्त्रियांची दुःख ही राजवाड्यांसारखीच मोठाली असतात आणि त्यांना कुलांच्या प्रतिष्ठेच्या तटानं नेहमीच घेरलेलं असतं.